कर 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 ओके 1 2 3 चला आता आपण वर जाऊया. आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. इथे आहे स्विमिंग पूल, तिथे आहे दुसरा स्विमिंग पूल. आपण इथून जाऊया. एरियामध्ये बसलेला आहे आपण इथे आहोत. लगेच नाश्त्याला सुरुवात झाली वाटतं. हो तर मंडळी फायनली पुष्कर ॲग्रो टुरिझम पोचलेलो आहे. हा जवळपास आता थोडाफार व्ह्यू आहे आणि आता नाश्ता चालू आहे. रिसेप्शन एरिया इकडे बसलेत नाश्त्याला सगळी लोक. हाय, तुम्हाला युट्यूब वर बघणार सगळं काय पाहिजे ते घ्या युट्यूबला. इकडे जरा आम्ही बसतो जेवायला नाही नाश्त्याला. मी इकडे आहे. उपमा अँड पोहे 2 मेनू आहेत. पोहे संपले काय? हे मला दे, हे मला दे. आहे काय? हा मग मस्त वेगळी का. शेअरिंग इज केअरिंग. हा जाऊन बघ भिजून आहे मस्त. अशा प्रकारे नाश्ता झालेला आहे सगळ्यांचा. ओ भाई क्या करना है भाई? सुसू करणे काय किधर आहे? इधर है. काय? गरम पाणी. गरम पाणी, चहा नाही गरम पाणी. गरम पाणी पिओ खुश रहो. हे हाय ठीक आहे. किधर जा रहे हो? टूर लेते चलो आओ. ये लो जाओ लेकिन मैं सुसु करके आता हूँ. ओके ब्रो, चलो चलते. अभी देखते हैं स्विमिंग पूल. मेरे साथ है मेगू और चले. दुर्गा दीदी को ट्यूब चाहिए, ट्यूब. ओहो व्यू देखो गाइस, एकदम एस्थेटिक है. हम भी एस्थेटिक है. एस्थेटिक देखो भाई, एस्थेटिक देखो. भाई पूल कितना डीप है पहले पूल देखो भाई. ट्यूब गाइस. तो है. ये मेघनील के लिए. इधर जाएगा मेघनील और इधर जाएंगे शेर लोग. जाएंगे इधर शेर लोग. अरे चलता है भाई डीप. डरता है क्या तू? हाँ डरने का नहीं. देखो गाइस, पूल देखो. जाने का मन हो रहा है गाइस. भाई ठंडा बहुत है. हाँ ना, उधर चलते चलो. किधर? उधर उस साइड चलते. अरे उस साइड अपना नहीं है रे. चलना, अपना है, सब अपना ही है. सब कुछ अपना है गाइस इधर. देखो गाइस. और मेघनील का भाई देखा है तुमने? अरे दिखा है ब्लॉग में? देख लिया. ये देखो डिट्टो. इसको दिखाते फिर भी हम फिर से. इसका एक बार चेहरा देखो, देखा? और ये देखो डिट्टो सेम. पप्पी दे, पप्पी जरा. पप्पी डिझर्व करतो तो. नको अबे साले. पूल बघूया. अरे असू दे, त्यांचा सुद्धा काय झाला. आपण पण त्यांचे एवढा घे. आई शपथ, तिकडे जायला पाहिजे. बघा गाईस कुठे गेलाय काका. हे झूम कसा होतो भाई? झूम कर. काका बघा गाईस, रवी काका. अरे दिसणारच नाही. कुठं गेला तिकडे? आम्ही आपण पण येऊ. अरे नाही आपण असा घुमून तिकडनं. ओके आलोच. गाइस अभी हम जा रहे हैं उधर उस पहाड़ पे जिसके इधर पप्पा है इसके, मेरे काका. लेट्स गो, उधर देखते हैं क्या होता है. और जा रहे हैं ऊपर. अभी इतना है क्या? चलो एडवेंचरस. अभी होने वाली ट्रेकिंग गाइस. इसमें भी नहीं आपने को क्या अपना जा रहा है. पूल में खेलना. एस्थेटिक स्पीड देखो गाइस, स्पीड देखो. स्पीड. ए भाई गोरक्ष भाई बोलेंगे कहाँ लेके गया? गोरक्ष भाई डांटेगा मेरे को. एक्शन 4 दिया है.
लेके गया भाई, कोई ना, भाग गया। लव यू। पाऊस भी आ रहा है, देखो भाई, रोड देखो जरा हम दो। अकेले 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 ठीक आहे, बघा गाईज बघा, सगळे लोक इकडे चालतात, आम्ही पण चालतोय. अच्छा, आलो एकदम डोंगरावर आपण. पाय दुखतायत. ओव्हरटेक करूया. ठीक है. काय करतोय अरे पाय घसरून पडला. देखो देखो, राहुल तो दांडा घे. कोणतं चॅनल आहे रे? सायकल चला भटक्या व्हिडिओ सबस्क्राईब भटक्या करा. व्हिडिओ? येस, ओके सबस्क्राईब करा सगळ्यांनी. ओके नक्की. या आपल्या चॅनलचा प्रमोशन केलाय. ऐसे ऐसे करते प्रमोशन, सीखो मेरे से. समझ मैं गया. वो प्रोफेशनल ब्लॉगर. और आ गए हम अंकल किधर, देखो भाई, ये देखो. जाना पडेगा व्हिडिओ पे शेवाला आहे, शेवाला. तिकडनंच शेवाळा आहे. देखो 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 देखो, 4+ सबस्क्रायबर घेतले तिकडनं. मग कुठला चॅनल आहे, मला भटक्या व्हिडिओ सबस्क्राईब करा. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. कोणीच नाही दिसत आहे इथून. कोण बघणार पण नाही. थकलो. चढण होती ना. आपण चाललोय रिटर्न परत आपल्या फार्म हाऊसवर, रिसॉर्टवर. जो काय आहे तो हवा, हवा. हवा बघा, मेघनील बघा, किती हवा आहे भाई. बघा सीन, निसर्ग बघा, निसर्ग बघा. हवा. हाती बघा. व्हिडिओ पण नाही केली. फक्त chill करा. मला नाही भेटला. अच्छा, ठीक आहे. वेलकम टू. तर मंडळी फायनली पोचलोय आपण पुष्कर ॲग्रो टुरिझम. तर हा जवळपास ही अशी एंट्री आहे इकडून. हा रस्ता इकडून वरतून म्हणजे त्या साईडने गाडी येण्यासाठी एंट्री आहे. तिकडे वरती व्ह्यू पॉईंट आहे, तिकडे पण पोरं गेलेली आपली बघितलं असेलच. एक मिनटं. हां, तर इकडून येण्यासाठी एंट्री आहे. अरे ती बघा येडी. तर इकडून एंट्री आहे, इकडून आल्याच्या नंतर ओके बाय बाय. इकडे वरती ते व्ह्यू पॉईंटला जाण्यासाठी आहे रस्ता इथून. त्याच्यानंतर इकडे पार्किंग आहे. हे राहण्यासाठी लॉजिंग वगैरे आहे. थोडेफार स्ट्रक्चर्स, थोडं घर असं थोडं छोटं बांधलेलं आहे. काय ही पार्किंग आहे, इकडे पार्किंग केलेली आहे मस्तपैकी. आणि हा थोडक्यात लॉन आहे, लॉन म्हणता येईल. 2 स्विमिंग पूल आहेत आणि व्ह्यू खूप, वातावरण खूप छान आहे. त्यानंतर आता जरा एक दाखवतो, पूल दाखवतो तुम्हाला मी कसे आहेत काय. एक क्विक टूर देतो. इकडे राहण्यासाठी घर, थोडे मस्त बसण्यासाठी बैठक. पुष्कर ॲग्रो टुरिझम. तर ही 5ची एंट्री आहे आणि ही फ्रंट एंट्री इकडून आहे. मेन वे टू रिसेप्शन हा मेन गेट आहे, इथून एंट्री आहे. तर मग हा असा थोडाफार एरिया आहे इथला. हा राहिला मेन गेट आणि राहण्यासाठी पूर्ण सोय आहे. अरे गेले पाण्यात गेले पोरं. पहिला वॉर्मअप याच्यात एवढ्या याच्यात नाही बाबा, भरपूर danger आहे. हा मारा उड्या. ए श्रियांश, अरे स्विमिंग कर. ए गॉगल उलटा घातलायस लौकिक. हो नाही, मी तिथे जातोय. ये इकडे मेघनेल इकडे. हे बघ ह्याला पकडून ये. हा ह्याला पकडून ये इकडे पुढे. मान बुडव मग कार जायला. हा आता जरा खाली टेक, पाय टेका पूर्ण खाली टेक. सोड. हे लागेल, हे बघ लागेल, कोपरा आहे. अरे ऐक सर, तो फोटो काढतोय ना म्हणून बोललो मी पकडतो तो. हात सोड. पकडलंय हा खाली बघड. पाय नाही टेकत आहेत तिथे. नाही म्हणून किती नाही. आहेत पाय? हे एवढेच आहेत ना? हे का? थोडं अजून पाय टाक. मी नाही जाणार. तो बघ कसा स्विमिंग करतोय. तो बघ आयुष बघ. अरे, ते swimmer आहेत. स्विमर आहेत ना. तू कोण आहेत? इकडे तिकडं जावं लागेल मला. कशाला इकडून पाठवलं. तिकडून कसं पाठवू? पो पूलचे रूल्स वाचलेत का गाईज? नो रनिंग, नो डायव्हिंग, नो जम्पिंग, नो फूड और ड्रिंक, नो ग्लास इन पूल एरिया. लक्षात ठेवा.
बेसिक रूल्स. काका उडी मारतायत आता. मारा. बघा व्हिडिओ व्हिडिओ हा अरे बाप, एक नंबर एक नंबर. मस्त मस्त. चला मारा उडी. मारूया मारा. चला. ये हा उड्यांवर उडे. अरे बाहेर आला पाणी, बाहेर आला पाणी, बाहेर आला सगळं. मी वाचलाय. अरे वा. बघ. हा मार. लांब मार, लांब. जवळच जवळच काय. हा शपथ. काय उडी मारलीस रे. एक नंबर उडी मारतोस. ए स्विमिंग शिक ना, स्विमिंग शिक. नको. चला चला, आले आली गाडी आली, गाडी आली. 1 2 3 4. अरे लाईट नाही तुमच्यावर, काळ घेतोय. अरे अजून कुठे अडकली गाडी. दोघांनी एकत्र उड्या मारायचा. नाही ते नाही आहे, त्यांनी कपडे काढले. पाणी उडवत आहे. काकांची मोज. Tecnologia. Tecnologia. पाणी नाही उडवायचं. पाऊस आहे गाईस, खूप भारी. आईला हातचे काय पोचे आहे भारी. अरे धावा धावा. चला पाण्यात. नको. हा माझा फोन सांभाळ फक्त. जर फोन ठेवतो. हे मा पाणी येईल तिथं तुझ्याकडे जाऊन ये. उचलायला नको सांगू, नेटवर्क मध्ये ठेवलंय. पाण्यात चल. वारा सुटलाय एकदम डेंजर. जागा द्या आम्हाला, जागा द्या. हा तर गाईस जरा पाण्यात जाऊयात. समोर घे. हा समोर. खाली जाऊया.
बड्डे आत्तेचा त्या निमित्ताने म्हटलं जरा मस्त. मामा आलाय की नाही? येणार आहेत. आता ते दुसरे लोक इथे येणार, मग आपण तिकडे जायचं. नको जिओ फक्त. हाय म्हण. हाय नाव काय तुझं? काय नाव? नाही ऐकायला येत आहे. श्रीषा, तीर्था. अरे वा मस्त. चल आता मम्मा सोबत तिकडे जाऊया ना आपण. नको तिकडे जायचं त्या साईडला. चला. तर काही पूल झालेला आहे चेंज. त्या पुलावरनं डायरेक्ट इकडे आले सगळी मंडळी. हे कसं आहे इकडे? कसं आहे? कमी आहे ना? चांगलं आहे. पाणी वाढवायला सांगू काय? पाणी वाढवायला सांगतोय. पाणी बरंच आहे. हा माहिती आहे ती लेवल कसं आहे. चला आता बाहेर पडूयात आपण. आणि बाबा आले, काका आलाय. अशा प्रकारे चेंज करून झालेलं आहे माझं. आणि कॅमेरा लावलाय चार्जिंगला. बाकी स्विमिंग पूल पण जवळपास रिकामा झालाय. हे दोघं तिघं राहिलेत, त्यात जरा कपडे बदलतील. जरा जेवायची सोय काय बघूयात आपण. जेवून घेऊ. तोपर्यंत व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. आणि बघा तिकडे वरती रूम भेटला आहे तो आपल्याला. ओ माय गॉड, पार्टी हॉल. हा भारी आहे फुगे फुगवायला. सगळे फुगून घे. किती लेवल फुगवायचं कसं करायचं? हा व्ह्यू मस्त आहे काय. नाईस डेकोरेशन. तर फुगे फुगवायची तयारी. इथे फुगे जोडण्यासाठी प्रयास चालू आहेत आमचे. एक गोल्डन 2 व्हाईट. हे बघा हे मी तयार केलं आहे. सगळं सिंगल होतं ते. ह्याच्यातून बघा टाके टाकलेत टाके. त्यांची तयारी चालली आहे. मला लागले भूक. जरा जेवून घेऊया आपण. इकडे बसलेले आहेत. वा 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 मंडळी जेवायला बसले. वा वा काय वास येतोय मस्त. चांगला वास येतोय. नाही उद्या नाही, लगेच नाही, तेवढा वेळ नाही. आमच्याकडे आलाच नाही ना? नाही तुमच्याकडे नाही. तुम्ही जेवलात? आम्ही जेवलो सगळे. ओके. आता तिकडे जा. हे शाकाहारी माणसं आहेत काय तुम्ही? की तिकडे शाकाहारी?
अच्छा मटन शाकाहारी. मटन शाकाहारी. अरे वा. ए जेव फोन ठेव फोन. वा वा वा. तुम्ही श्रीखंड पुरी वडा वडा श्रीखंड वडा. हा आहे ना पुरीपेक्षा भारी असतो हो. तो खायला लागतो खाल्लात गरम गरम म्हणा मला वडाच पाहिजे पुरी नको. तर आम्ही जेवतो जेवायला बसतोय आम्ही. जेवण यायचं आहे आमचं अजून. तू काय मटन आहे चिकन आहे? चिकन. तू पण चिकन मामा? मटन आहे. अरे वा. हे बाकी चिकन आहे. तो काही अशी माऊ आलेली आहे इथे. अरे वा 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 वा. मस्त. हा छान. अजून या दोघांचे या तिघांचे हे नाही आले. आता या लोकांचं पण आलेलं आहे. अजून वैष्णवी इथं नाही आलं. अरे हे पण टाकलं जरा. हे आमचं मटण आहे. मटनचा रस्सा. तो काही आता इथे असं बघू शकता सगळीजण जेवत आहेत. अर्ध्या जणांचं जेवण संपत आलंय. परत एकदा पाऊस चालू झालाय आणि मस्त धुकं आले आहेत जरा वर. जेवण झालंय आणि इकडे सगळी गॅदरिंग बस तयारी ऑलमोस्ट झालेली आहे. बरं सगळ्यांना नमस्कार. आज ज्या निमित्ताने आपण इथं आलोय आमची बहीण दीप्ती दीपिका म्हणजे आमची निविदी तिचा आज 51 इथं आकडा दिसतोय. म्हणजे आम्ही 50शी साजरी करणार होतो पण आज योग आला 51. तर आज त्या कार्यक्रमासाठी आपण सकाळपासून सगळे नातेवाईक आप्तेष्ट आणि मित्र परिवार त्याच्या पलीकडे कृष्णा अपार्टमेंट हा फार मोठा विषय. तर आपण सगळे हजर आहोत. अक्षता फुलं काय टाकायची नाही आहे. तर आज जो विषय आहे या विषयासाठी आपण सगळे आप्तेष्ट म्हणजे जे त्यांच्यावरती त्यांना जाणतात किंवा त्यांच्यावरती प्रेम करतात किंवा आम्ही नातेवाईक आज आपण सगळे एकत्र आलो. तर मी भाऊ म्हणून तिला शुभेच्छा देताना आज 51 वर्ष म्हणजे 50 वर्ष झाल्याच्या नंतर आज तिचा बर्थडे साजरा करतोय आपण. त्यामुळे थोडंसं बोलावं लागेल म्हणून माईक हातात घेतलाय. तर दीदीला पहिले मी विनंती करेन की तू पहिली इथे ये. भाऊजी आपण ये. भाऊजी कसं आहे बोलवण्यासारखे सगळेच आहे पण ते पुढे बसते. आता थोडस आम्ही फास्टेस्ट मध्ये जातो म्हणजे पाठीमागच्या भूतकाळात जातो. आम्ही ज्या वेळेला एकत्र मोठं झालो त्यावेळेला खरं म्हटलं तर माझी मोठी बहीण ही आणि दुसरी आमची रीना. ती जरी लहान असली तरी कुठं चुकत असेल एखादा माणूस तर सांगण्याचं काम ती करते. आणि आज ह्या वळणावरती आलोय की दीदी 50ची आहे मी 55 मध्ये आलोय तीही येईल. तर खरोखर आनंद वाटतोय की आपल्या घरातले आपले आप्तेष्ट किंवा नातेवाईक किंवा कृष्णा अपार्टमेंट जिथं राहते गेले काही वर्ष आपण सगळे एकत्र आलो. तर आज सगळे मिळून आपण हा वाढदिवस साजरा करायचा ठरलाय. आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं तिला अतिशय चांगलं आरोग्य लाभो. भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आता विराज आहे वैष्णवी आहे. वैष्णवी मोठी झालेली आहे लग्न झालेलं आहे. सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं यश लाभो अशी मी माझ्या आई झोलाईची प्रार्थना करतो. आणि आपण आता वाढदिवस साजरा करूया तिचा. तत्पूर्वी ज्या कोणा बहिणीला मित्रांना आप्तेष्टांना किंवा माझ्या आईला 2 मिनिटं जर काय बोलायचं असेल व्यक्त व्हायचं असेल तर जरा 2 मिनिटं या. त्याच्यानंतर आपण केक कापू. या तात्या या. हे आमचे बंधू आतेभाऊ आमचे आतेभाऊ
शशिकांत आत्माराम चव्हाण कायम आमचे मार्गदर्शक राहिले. प्रत्येक गोष्टीत सुखदुःखात आमच्या बरोबर राहिले. आज ते दीदीच्या साठी 2 शब्द बोलले. त्यांचा वाढदिवस मी तिच्यावरती भरपूर प्रेम केलं, पण आज प्रेम करण्याचं आज स्पेशली आज एक वेगळं कारण आहे. वाढदिवस तर आहे होतोय, पण माझ्या कुठल्याही बहिणींनी आज मला बाबा केक एवढाच का म्हणून बोलू नका, आज मला सोप दाखवतो. बरोबर हाफ सेंचुरीवरती हा केक खायला मिळणार आहे का आपल्याला? या परमेश्वरानं त्याला उदंड आयुष्य देऊ आणि आम्हाला पोहायला, एन्जॉय करायला, व्हेज नॉनव्हेज खायला एक संधी देऊ आणि आपण सगळेजण परत या निमित्ताने का होईना पण जमतोय, आशीर्वाद देतोय, आशीर्वाद घेतोय. असो, एवढं आणखी काय बोलू, तेवढंच. वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. मम्मीला काय सांगायचं, मम्मी तर मम्मी आहेच, पण माझी जी पहिली बेस्ट फ्रेंड आहे ती पण मम्मीच आहे. कारण स्कूलमध्ये माझ्या खूप फ्रेंड्स आहेत, क्लोज फ्रेंड्स आहेत सगळं, पण मी जे माझ्या मनातलं जे काही शेअर करते तर मी बाहेरच्या बेस्ट फ्रेंडला पण शेअर करत नाही. मोस्टली मुली काय करतात, म्हणजे बाहेरच्या फ्रेंड्सना शेअर करतात, पण मी असं न करून माझे बारीक सारीक जे काय असतात ते मी माझ्या मम्मीला शेअर करते. कारण का आम्ही फक्त मुलगी आणि आईचंच नातं नाहीये, आमचं बेस्ट फ्रेंडचं नातं आहे. त्याच्यामुळे मी काही न भीती बाळगता मी काही तिच्याशी शेअर करू शकते. इव्हन मम्मीशीच नाही तर पप्पांशी पण करते. काही जण पप्पांशी बोलायला घाबरतात, काय ज्या पुढच्या म्हणजे गोष्टी असतात सांगायच्या, पण मी ह्या दोघांकडे फ्रीली बोलू शकते. त्याच्यामुळे आमचं वातावरण म्हणजे फॅमिलीचं तर आहे, पण फ्रेंडली त्याच्यामुळे आहे. थँक्यू. दोन शब्द तर पहिलं तर दीदीला माझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तिला अगदी निरोगी आयुष्य लाभावं, चांगला छान आत्ता एन्जॉय करते त्याच्यापेक्षा जास्त एन्जॉय करावं मी खूप मनापासून शुभेच्छा. आणि दीदी मोठी बहीण, पण आई तर माझी आहेच, पण कसं मोठी बहीण म्हणजे आईच्याच त्याच्याने ती सांभाळते, ती काही कमी पडू देत नाही एक बहीण म्हणून. पण त्याहीपेक्षा एका मुलीवरती प्रेम करावं जेवढं ती तिच्या मुलीवर प्रेम करते तेवढंच माझ्यावरती प्रेम फक्त एकच सांगेन, दीदी ही आमच्या कुटुंबाचा दुवा आहे आणि सगळ्यांना एकत्र ठेवणं हे दीदीनी हे सगळं केलेलं आहे. अगदी तिच्या अपार्टमेंट असू दे, अगर आमचं कुटुंब असू दे, हे सगळं दीदीने आहे. आणि जे शेअर करायचं तर प्रत्येक बहीण असू दे, मुलगी असू दे, अगर इतर कोण असू दे, हे प्रत्येक जण दीदीजवळ जाऊन पहिलं शेअर करतो आणि मग बाकीच्या सांगतो. आणि त्याचं सोल्युशन नक्की दिली देते, काय करायचं काय नाही सगळ्यासाठी. आणि हॅपी सर्व परिवारातर्फे काकींना शुभेच्छा देते आज वाढदिवसाच्या. त्यांना खूप उदंड आयुष्य लाभू दे, निरोगी आयुष्य लाभू दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि महत्वाचं म्हणजे आज सगळ्यांना काकीने खूप चांगली भेट दिली, मुलांना पोहायचा आनंद मिळाला, सगळ्यांना जेवण पण छान दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच तुम्ही सगळे वाढदिवस साजरे करा. सगळ्या वेगळं नाहीच, तिच्या मनात जे असेल ते मला पटकन म्हणजे समजायचं, माझं तिला समजायचं. एवढं आम्ही एकत्र असं लहानपणापासून वागलो राहिलो. असंच आता पुढे देवाने आम्हाला एकत्र ठेवावं, आमचं आयुष्य सुखी जावं
आणि तिने असंच निरोगी आयुष्य काढावं हे देवाकडे. पहिल्यांदा मी सगळ्यांना शुभेच्छा देते. दीदीबद्दल काय सांगावं एवढा कमीच आहे. दीदी म्हणजे आमच्या सगळ्यांची नेतृत्व म्हणजे काय सांगायचं असेल तर दीदीचं आम्ही आधी शेअर करतो. प्रत्येक गोष्ट आम्ही आधी दीदीला विचारतो. दीदी सांगायचं हे बरोबर आहे ते बरोबरच आहे. आणि दीदीबद्दल किती सांगावं तेवढं कमीच आहे. तुम्हाला तर अनुभव असेलच त्याचा. तू काय नाही बस एवढंच बोलते. नमस्कार सर्वांना. आज दीदींचा 51वा वाढदिवस आहे. जसं माई म्हटल्या की सगळ्यात पहिलं दीदींजवळ शेअर करतो. खरंच आहे की पहिलं दीदींजवळ शेअर केल्यानंतरच काही गोष्टी केल्या जातात. म्हणजे माझ्या बाबतीत म्हणजे सगळ्यांच्या बाबतीतच तसं आहे. त्यांचं आता आजकाल नंदा भावजाईंचं नातं तुम्ही बघताय कसं आहे. पण सगळ्या नंदांचं आणि भावजाईंचं नातं एकदम जवळचं आणि म्हणजे सगळेजण शेअर करतात. आणि दीदींबद्दल सांगायचं तर म्हणजे कमीच पडेल. मी त्यांना इथेच थांबते. त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. जी सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे मी आभार मानते आणि दीदीला पहिले वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. सुरुवातीपासून त्या सगळ्या मुलींच्या मनात सांगा ते सगळ्यांनाच मेलेली तिने म्हणजे आणखी आनंद हे आम्ही पहिल्यासारखीच आहे. ते आम्हाला प्रत्येक गोष्टीला आम्हाला समजून घेणं सगळ्यांना म्हणजे अगदी आम्ही सहोदरी आहोत मुली आहेत सगळ्या प्रत्येक म्हणजे त्यांच्या इथे राहणारी सगळी आहेत तर त्या सगळ्यांना अगदी आपलं समजून हे करून देतात. तसंच आम्हाला पण त्यांनी खूप अगदी 3 वर्ष म्हणून घेतलंय. आणि मी आज इथे देवाजवळ खूप प्रार्थना करेन की त्यांच्या ज्या काही बाहेर करून दे तब्येतीच्या तर त्यांना त्यातून व्यवस्थित आरोग्य दे आणि त्यांना असंच प्रत्येक वर्ष आरोग्याचं त्यांच्या सगळ्या इच्छा अनुभव दे आणि त्यांना एकदम आरोग्य मिळून त्यांचे आम्ही असे सगळे बड्डे साजरे ठेवतो. बरं अजून कोणाला आता घरातली झाली सगळी कोणाला बोलायचं आहे बरोबर आहे ना. एक राहिलाय व्यक्ती महत्वाचा व्यक्ती राहिलाय. ओके भाऊजी मी 1995 साली लग्न झालं. तिथपासून छोटे मोठे चढ उतार आले त्याच्यात तिने चांगलं सहकार्य केलं चांगलं मार्गदर्शन केलं. माझ्यापेक्षा निर्णय ती योग्य घेते आणि आज पर्यंत अजून काही गोष्टी ज्या करायच्या आहेत अजून करता आल्या नाही त्याच्या पुढे करेल. बरं सुरुवात करूया. चला चालू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दीदी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बरोबर तर मंडळी अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन झालेला आहे आणि आता जवळपास आहे बघा सगळं आवरलं आहे, सगळे गेले आहेत. तर आता केक वगैरे खाऊन झाला आहे, मस्त सेलिब्रेशन छान पद्धतीने झालेलं आहे. बघितलं असाल, जर आवडलं असेल तर लाईक करा
कमेंट करा हॅपी बर्थडे निमी दीदी किंवा निमी आत्ते. बापरे काय धुकं आलंय, धुकंच बाहेर. आता मजा आहे, आतमध्ये सगळं बाहेर धुकंच धुकं. वरती जाऊया, वरतून काय मस्त व्ह्यू येईल. तिने नुसतं धुकंच आहे आता सगळीकडे. मस्त ना, चला खाली, चला खाली बाहेर चला जरा मस्त. किती छान वाटतंय. हे बघा तो तिकडे वरती आहे ना, वरती व्ह्यू पॉइंट आहे, तिकडे जाऊ आपण. तिकडून घेऊया व्ह्यू कसा दिसतोय बघूया आपण. चला सगळं बंद केलेलं आहे, आवरून मस्तपैकी आता निघूयात. दरवाजाला लावूया कडी. धुकं आलेत फुल. वाव एकदम मस्त ना, मस्त एकदम मस्त मस्त. पाण्यात भिजले माझ्याच नाही. वाव फुल महाबळेश्वर वाईब. महाबळेश्वर पेक्षा भारी आहे आपल्याकडे. अरे मिनी नाही, महाबळेश्वर पेक्षा भारी आहे. मेगा महाबळेश्वर. जय महाराष्ट्र. चला एक गाडी आलेली आहे, ऐकले काय मजा येईल रे. चला आता घेऊया एक्झिट इथून. मस्त जेवण बिवण डायनिंग झालेलं आहे. छत्री घेऊन येऊ मी. चल फोटो काढू, फोटो काढू तुझे. कुठं काढू, कुठे काढू फोटो. बस चला आता गाडी घेऊयात आणि जाऊया माणसांना घ्यायला आपल्या. तिथं वरती जायचं आहे ना, पण धुकं गेली यार. आता मगाशी गेलो असतं तर मस्त मज्जा आली असती. हा जा जा येतो. गाडी घ्यायला पाठवते आणि चावी तुझ्याकडेच ठेवते. अरे म्हणजे काय. चला तर अशा प्रकारे भिजाभिजीचा कार्यक्रम आपला झालेला आहे. आणि आता गाड्यानं स्टार्टर मारून आपण निघूयात. दादा वरती जायचं आहे तिकडे. हां हां चालेल. ओके ओके. कुठं राहिले. तुझ्याकडे कोण कोण आलं होतं त्यांना सगळ्यांना वर गाडी. भरू म्हणजे काय, बॅगा आहेत काय ते भरायला. बसून घे. आता एक एक करून येत आहेत सगळी, सामान टाकतात आपापल्या गाडीत. चला बसा, चला चलो चलो बैठो बैठो. हा बघ मेकअप आर्टिस्ट. मेकअप आर्टिस्ट. ओ नाईस. आम्ही निघालो आता घरी. बाय बाय. बाय बाय. सीट बघा, आमच्या माची स्पेशल सीट. हा या या माडॉन माडॉन या. मेगुडॉन नाही, माडॉन. मारुडी. स्वामी आले. चला 51st केक वर केक कुठे दिसतोय. चलो तर आता आपण आलोय व्ह्यू पॉइंट, द रिव्हर व्ह्यू पॉइंट. ओ माय गॉड, व्हॉट अ व्ह्यू गाईज, व्हॉट अ व्ह्यू.
ये व्यू चाहिए बस लाइफ में. जन्नत जन्नत हा? जन्नत कोण जुबेर? जन्नत जन्नत जन्नत. ए ह्याला जन्नत हवे. जन्नत चाहिए तेरे को हेला. इमरान हाशमी. वा 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 वा. अरे भाई सुंदर सुंदर. वॉटरफॉल्स बघ 2 हा, वॉटरफॉल्स हा, हा, आहेत आणि हा, एक तिथे आहे. काय वारा सुटलाय मस्त. वाऱ्यासोबत आपण नको उडायला. वॉटरफॉल पकड. वॉटरफॉल सिनेमॅटिक शॉट. बघा आपली मंडळी काय बोलते मंडळी. कैसा है व्यू. अरे नवीन फोटोग्राफर आलाय काय आमच्याकडे. नवीन फोटोग्राफर बेंच वर उभं राहून. फोटो सेशन चालले सगळ्यांचे. इथे आता असं चाललंय, इथे चाललंय, इथे चाललेलं, इथे चाललंय. किती भरपूर फोटो सेशन चाललेत गाईज. पण आपण दोघं सिंगल म्हणून आपल्याला आपण फोटो काढू आपला. एक आहे. आपण निघालो आहोत. सगळी जण अशी चाललेली आहेत. आता इथे 1-2 जण बाकी आहेत. ही मॅडम आहेत. बाकी सगळी तिथे ग्रुप आहे त्यांचा. तो बघा. अरे छाता छाता गया, छाता गया. लगेच लगेच. आपण घरी निघालो आहोत. कार्यक्रम संपला. संपून खूप छान झालाय. एस्थेटिक झालाय. एस्थेटिक जगा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे. चलो बाय बाय. Yes! 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 गाईस सगळे गेलेच मुंबईला. मीच एकटी बाकी आहे इथे. त्या ब्लॉगला आपण इथेच एंड करायचे. मेघनील गेलाय, सगळे गेलेत. मी आता आम्ही भेटणार डायरेक्ट आता नेक्स्ट गणपतीच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.